आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदीला नुकतंच आता शाळेतून आणलेलं असतं आणि शाळेतून आणल्यावर आता मात्र सिद्धू तिला म्हणत असतो की बघ आवरून घे. तसंही तू आत्ताच आलीस ना, आईला मी सांगतो. मग आता तिथे रेणुकाला तो बोलवतो. रेणुकाला सांगतो की आई ही बघ आली आहे, हिला ना थोडं काहीतरी नाश्ता वगैरे खायला दे. मग आता इथे आनंदी म्हणते की मला तू नंतर खेळायला घेऊन जाशील ना. मग तो म्हणतो की हां आधी फ्रेश हो, मग आपण नंतर खेळूया. असं आता तो काहीसं तिला बोलतो. त्यानंतर रेणुका तिथे येते. रेणुका आता तिथे आल्यानंतर आनंदीला म्हणते की चल आनंदी बाळा, आता ना तू मस्त आवरून घे, तुझ्या आवडीचा उपमा केला आहे मस्त मटार वगैरे घालून. ती बोलते की हो, पण मला ना आता काही खायचं मन नाही करत आहे. मग आता आनंदीला रेणुका समजवते, बाळा असं नाही करायचं, थोडं तरी खाऊन घ्यायचं. जराही खाल्लं नाही तर कसं चालणार आहे, थोडंसं तरी खाऊन घे असंही आता सांगितलं जातं. मग रेणुका म्हणते की थांब मी पटकन घेऊन येते, तोपर्यंत येतेच थांब हां. मग तोपर्यंत निलांबरी आलेली असते. निलांबरी जी आहे ती आता मुद्दामून ना या आनंदीला भडकवायचा प्रयत्न करत असते. आनंदीला ती बाजूला घेऊन जाते आणि आनंदीला म्हणते की आपण आहे ना मस्त खेळूया. जसंही तुझ्याबरोबर ह्या घरात कोणी खेळत नाही ना, तुला काही ना काही कामच करायला सांगतात ना, आपल्याला हे करायचे, हातपाय धुवायचे, तोंड धुवायचे, खायचे ते खायचे, त्यापेक्षा ना आपण मस्त एन्जॉय करूया. तुला नाही आवडत ना हे सगळं? तर ती म्हणते की हो मला नाही आवडत. मग आता ती म्हणते की चालेल ठीक आहे, मग आपण आहे ना मस्त असे एन्जॉय करूया. मग तर झालं. हे सगळं म्हटल्यानंतर आता आनंदीसुद्धा रेणुकासोबत हसत खेळत खेळायला तयार झालेली असते आणि ती म्हणते की जा पटकन फ्रेश वगैरे होऊन घे, मग आपण दोघीजणी मस्त खेळूया. मग आपल्याला अडवायलासुद्धा कोण नसेल, आजपासून मी तुझ्यासोबत खेळणार. मग तर झालं असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता आनंदी त्या निलांबरीसोबत बोलत असते तेव्हा निलांबरी आनंदीला अगदी मायेनं जवळ वगैरे घेते. अगदी तिच्यावरचं प्रेम तिचं ओतू जात असतं. इतके दिवस ती कधीच एवढं मायेने तिच्याशी बोललेली नव्हती, पण आता लहान मुलं पण काय ना, समोरचा व्यक्ती आपल्याशी 2 शब्द आनंदाने बोलतोय म्हटल्यावर त्यांनाही तितकाच आनंद झालेला असतो आणि ती आता तिला जवळ घेते. पण निलांबरीच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना शिजत असते. निलांबरी आता विचार करतच म्हणत असते की अच्छा आता तर खरी मजा येणार आहे. म्हणजे निलांबरीला ना काटा काढायचा असतो आणि यासाठी तिचं हे सगळं काही प्लॅनिंग सुरू असतं. निलांबरीला खरं तर भावनाचा काटा काढायचा असतो आणि यासाठी ती आनंदीचा वापर करणार असते, जेणेकरून तिच्यावर कोणाचीही नावं यायला नकोत म्हणून. दुसरीकडे आता वीणा जी आहे ती लक्ष्मीला समजवत असते आणि वीणा लक्ष्मीला सांगत असते की आई मी काय म्हणते ऐका ना जरा. म्हणजे मला असं वाटतंय ना की आपण ह्या सगळ्यामध्ये ना सिद्धू जयंतची मदत घेऊया का. म्हणजे जावई तुमचे खूप धन्य आहेत, खूप मोठे आहेत आणि त्यांची जर मदत घेतली तर आपल्याला ते बरंही पडेल असंही आता ती सांगत असते. पण त्याच वेळेला इकडे मात्र जावयांना नको, प्रत्येक वेळेला काय गं त्यांना सांगायचं, नको वाटतं हे सगळं असंही आता लक्ष्मी बोलत असते. मित्रांनो, तुम्हाला जर झी मराठीवरील किंवा स्टार प्रवाहावरील कोणत्याही मालिकांचे लाईव्ह एपिसोड पाहिजे असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिला आहे, त्या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. मग तुम्हाला एपिसोड फक्त ₹1 एन्जॉय करता येणार आहेत. चला तर मग पुढे आपण बघूया. इकडे आता वीणाने अक्षरशः सांगितलेलं असतं की तुमचे जावई म्हणजे देव माणूस आहेत, ते म्हणजे तुमची मुलं आहेत आणि तुमची मुलं ही तुमची पक्की वैरी आहेत असंही आता डायरेक्टली म्हटलेलं असतं. जेव्हा डायरेक्टली नावं ठेवली जातात ना तेव्हा मात्र आता इकडे संतोष खवळलेला असतो. संतोष वीणाला म्हणतो की हे सगळं काय बोलतेस तू वीणा, तुझ्या जिभेला काही हाड. वीणावर तो चिडत असतो. वीणा म्हणत असते की मी काय चुकीचं बोलते, जे बरोबर आहे तेच तर मी बोलते ना, माझं काही चुकत आहे असं मला वाटत नाही आहे. वीणा म्हणते की तू ह्यांच्या भानगडीत पडू नकोस, आम्ही पहिल्यांदाच सांगतोय आपलं घर वेगळं आहे ना, आपण आता त्या घरात राहायला जातोय, चल उठ पहिलं इकडनं. असं बोलून तो तिच्यावर आता दादागिरी करत असतो. मग आता वीणाला तो अगदीच ना ओढून ताळून घेऊन चाललेला असतो. वीणाला जायचं नसतं. वीणाचा हात वगैरे तो ओढतो ना तेव्हा मात्र आता श्रीनिवास म्हणतात की संतोष ही कोणती पद्धत आहे रे हे सगळं करण्याची, ही माझी बायको आहे, तुम्ही कोण आहात मला सांगणार आहे असंही आता संतोष श्रीनिवास यांना बोलतो. त्यावेळेस श्रीनिवास संतोषला म्हणतात की आमची ना ही लेक आहे लेक, त्यामुळे आम्ही तुला सांगतोय आमच्या लेकीला त्रास झाला ना तर लक्षात ठेव असंही आता श्रीनिवास जोरातच ओरडूनच बोलत असतात. जेव्हा श्रीनिवास हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र संतोष म्हणत असतो की तुम्ही ना या सगळ्यामध्ये काही बोलूच नका, मला जे काही करायचं आहे ना ते माझं मी करेन, तुम्ही कोण आहात मला सांगणार आहे, ही माझी बायको आहे. आणि असं बोलून तो वीणाला आता खेचतच घेऊन चाललेला असतो. वीणाला जेव्हा आता तो खेचून घेऊन जातो तेव्हा मात्र आता हरीशही आपल्या बायकोला सिंचनाला घेऊन तिकडनं निघून जातो. वँकी जो आहे तो मात्र आता लक्ष्मीचे डोळे वगैरे पुसत असतो. श्रीनिवासांना दुःख होत असतं, त्यांना जाणवत असतं
काय करणार. पण आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत असतात, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन जो आहे तो आता उरलेला नसतो. इकडे आता पाहायला मिळत असतं की विश्वाला जानूची काळजी असते. जानू घरी गेली असेल का, जानू काय करत असेल, असे अनेक विचार ना आता त्याच्या मनामध्ये फिरत असतात. तो आता टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याच वेळेला तो आता न राहून जानूला फोन करायचा ठरवतो. जानू आता ऑफिसमध्येच अजूनही असते. मग जानूला तो म्हणतो की काय गं, आज काय झालं, कुठे होतीस. मात्र आता जानू म्हणते की खरं तर ना मी जयंतरावांसोबत एका मीटिंगसाठी बाहेर गेले होते आणि मग ना तिथे ना येताना आम्हाला ना खूप सुंदर असं एक दृश्य दिसलं. ते म्हणजे खरंच ना जयंतरावांबद्दल मी जसा विचार करत होती ना तसे ते नाहीच आहेत. ते एक वेगळेच आहेत. म्हणजे त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आम्ही आश्रमात गेलो होतो, त्या लहान मुलांवर त्यांनी इतकं प्रेम केलं, इतका जीव लावला ना, मी हे पहिल्यांदा त्यांचं हे रूप पाहिलं. आणि आता तिथून मी आता ऑफिसला आलेली आहे. मग आता जेव्हा हे सगळं बोललं जातं तेव्हा मात्र आता विश्वा म्हणतो की काय, अजूनही तू ऑफिसला आहेस का, पण कशासाठी. अगं एवढा वेळ कशाला थांबतेस. नको बिलकुलही थांबू नकोस. मी तर म्हणतो ना तू आताच्या आता घरी जा, मी तुला घ्यायला येतो. पण ती आता त्याला म्हणते की नको नको विश्वा, नको येऊस. पण आता विश्वा जबरदस्ती करत असतो, कारण का विश्वाला माहिती असते की जयंत ना जे काही करतोय ना ते सगळं मुद्दामून करतोय आणि त्याचे सगळे धाकेदोरे ना बरोबर ओळखून असतो इथे विश्वा. म्हणूनच विश्वा जानूला म्हणत असतो, पण जानू म्हणते की नाही, तू मला घ्यायला वगैरे यायचं नाही आणि जर आलास तर लक्षात ठेव मी तुझ्याशी बोलणार नाही, असंही आता सांगितलं जातं. मग काय विश्वाकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरत नाही. विश्वा आता शांतच राहतो. विश्वा म्हणतो की ठीक आहे चालेल चल. विश्वाने आता फोन तर ठेवलेला असतो जानूचा. जानूने सांगितले म्हटल्यावर तो आता विचार करतो, हे कितीही बोलू दे पण मी काही केले आता ऐकणार नाहीये म्हणजे नाहीये. हा निर्णय त्याचा पक्का झालेला असतो आणि त्यामुळेच ना आता जानूने त्याला नाही यायला सांगितलेलं असलं तरीसुद्धा तो विचार करतो की मी ऑफिसच्या खाली जाऊन थांबणारच आणि ती काय करते काय नाही हे सगळं तर मी बघणारच, असं त्याचं आता नक्की झालेलं असतं. मग इकडे आता सिद्धू हा भावनासाठी छान असं गिफ्ट घेऊन येतो. मग आता भावना उदास बसलेली असते. तिला आता ते सगळं बोलणं आठवत असतं. सारखं आणि सारखं तिच्याच कानावर तेच येत असतं. तिला दुसरं काही म्हणून दिसत नसतं. म्हणून ते आता विचार करत असते आणि तेवढ्यातच सिद्धू तिथे तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेला असतो. जेव्हा तो गिफ्ट घेऊन येतो तेव्हा मात्र आता तो तिला विचारतो की तुला काय वाटतं मी काय आणलं असेल तुझ्यासाठी गिफ्ट. त्याच वेळेला ती त्याला म्हणते की तुम्ही काय आणलं असेल हो माझ्यासाठी गिफ्ट, सांगा ना, काही गर्भसंस्काराची पुस्तकं वगैरे आणली आहेत का. तो म्हणतो काय, मी तुझ्यासाठी गर्भसंस्काराची पुस्तकं आणणार, तू अशी अपेक्षाच कशी काय करू शकतेस गं माझ्याकडनं, असंही तो आता तिला म्हणत असतो. मग काय झालं, मग अजून काय आणणार आहे तुम्ही माझ्यासाठी, असंही ती आता त्याला म्हणते. त्यावर तो म्हणतो की थांब मी तुला दाखवतो. आणि मग ना त्यांनी छान छान असे लहान लहान बायांचे ना असे पोस्टर्स आणलेले असतात आणि ते पोस्टर्स तो तिला दाखवतो. आणि हे काय, हे तर सगळे वेगवेगळे बाया आहेत. हो मी मुद्दामूनच ही अशी वेगवेगळी बाया आणलेली आहेत. काय ना ही वेगवेगळी बाया म्हणजे बघ ना, या बायाचे डोळे बघ, या बायाचे डोळे आहेत ना तसेच मला आपल्या बायाचे डोळेसुद्धा हवेत. आणि ह्या बायाचे गाल बघ किती कोबरू आहेत, असेच मला बायाचे गालही हवेत. आणि त्यासाठी मी हे सगळं काही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आणलेलं आहे. आणि मला ना बाळाचे गाल ना तुझ्यासारखे, स्माईलही अगदीच तुझ्यासारखी आवडते. म्हणूनच मी तर ठरवलंय की माझं बाळ ना अगदी तुझ्यावरच जायला हवं. सिद्धू हे सगळं काही बोलतो तेव्हा भावना त्याला म्हणते की मला ना आपल्या बाळाचे डोळे ना अगदी तुमच्यासारखे हवेत बघा, म्हणजेच अगदीच सच्चे, अगदीच खरं बोलणारे, तुमच्यासारखेच गोड असे, असंही बोलून ती आता त्याचं कौतुकच करत असते. आणि जेव्हा ती त्याचं कौतुक करते ना तेव्हा आता त्यांच्या बाळाबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ती लोक बोलत असतात, गप्पा मारत असतात. पण कुठेतरी ना आता मनामध्ये खूप जास्त वाईट वाटत असतं इथे असणाऱ्या या भावनाला, कारण जे काही आता जोगतिनीने सांगितलेलं आहे त्याचा विचार ना सतत तिच्या मनात फिरत असतो. म्हणूनच ती आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. ती जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते ना तेव्हा सिद्धू मात्र आपल्या बाळाची विविध स्वप्न रंगवत असतो. बाळासोबत त्याला आता काय काय करायचं आहे, कसे एन्जॉयमेंट करायचे याबद्दल तो बोलत असतो. पण दुसरीकडे आता तो तर हे बोलत असतानाच पण इकडे आता भावना विचार करते की सिद्धिराजला मी काही सांगायला गेले तर सिद्धिराजला परत वाईट वाटेल, त्यापेक्षा आपण सिद्धिराजला न सांगितलेलंच बरं, असाही विचार करूनच ती आता गप्प बसायचं म्हणून ठरवते. तर दुसरीकडे मात्र आता जी
नीलांबरी असते ना, त्या नीलांबरीने आता प्लॅनिंग केलेलं असतं. नीलांबरी जी आहे ती आता इथे असणाऱ्या आनंदीला म्हणते की चल आता ना आपल्याला मस्त असा खेळ खेळायचा आहे या गोट्यांचा. मी तुला सांगते या गोट्या कशा रचायच्या आणि कसा गेम खेळायचा आहे ते. असं बोलून ना ती आता त्या गोट्यांचा खेळ दाखवू लागते आणि मुद्दामूनच हे सगळं ती करत असते. तेवढ्यातच भावना तिला आवाज देत असते. भावना आनंदीला सांगत असते की दूध पिऊन घे, पण ती सांगते की तू इथे ये खाली मला दूध द्यायला. मग ते सगळं काही मुद्दामून हे सगळं नीलांबरीच्या सांगण्यावरनं सुरू असतं आणि अगदी तशाच काही गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. मग आता नीलांबरी जी आहे ती आनंदीला त्या गोट्यांचा डब्बा देते आणि तिला ते सांगत असते की बघ अशा एक इथे दोन दुसरी अशा गोठ्या लावायच्या आहेत. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा नीलांबरीने सांगितल्याप्रमाणे आनंदी आता तसा गेम खेळत असते. आनंदी तिला म्हणत असते की चालेल आणि मुद्दामून तिने आनंदीला जोरात ढकललेलं असतं. जसं आता आनंदी पडते तसं मात्र आता आनंदीच्या हातातल्या सगळ्या गोट्या ज्या आहेत त्या खाली पडतात आणि तेवढ्यातच ना तिकडनं भावना जिन्यांवरून येत असते. आता तिला एवढंही दिसत नाही का ती खाली गोट्या आहेत ती सरळ चालत येत असते आणि तिचा पाय त्या गोट्यांवरून सरकून ती पडणार. तेच आता सिद्धूने तिला सावरलेलं असतं. सिद्धू जेव्हा तिला सावरतो तेव्हा कुठे जाऊन आता भावना जी आहे ती आता बघू लागते आणि भावनाला सिद्धूने सावरलेलं असतं म्हणून थोडक्यात का होईना आता ती वाचलेली असते. दुसरीकडे आता सिद्धू जो आहे तो मात्र म्हणत असतो की भावना तू ओके तर आहेस ना. आणि असं बोलून ते तिला आधी बसवतो, तिला आधी खुर्चीवर वगैरे बसवतो. तेव्हा तो तिला म्हणतो की ठीक आहेस ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना. असं बोलूनच तिच्याकडे आता तो विचारपूस करत असतो. त्यावेळेला ती म्हणत असते की हो मी आता ठीक आहे, मला आता काही वाटत नाही आहे, मी ओके आहे, तू काळजी करू नकोस असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता हे सगळं काय आनंदी तूच खेळत होतीस ना असं बोलून सिद्धू आता आनंदीवर ओरडत असतो. भावना सिद्धिराजला म्हणते की नको ओरडू तिच्यावर, सगळं काही चुकून झालं असेल. मग सिद्धू आनंदीला समजावून सांगतो की बघ भावना ही आपली आहे ना आणि भावनाईला त्रास झालेला तुला चालणार आहे का सांग मला. मग आता ती म्हणत असते की नाही माझ्याकडनं चुकून झालं. मग आता भावना आईला बाळ होणार आहे आणि तू दिदी आहेस ना त्या बाळाची, मग असं हलगर्जीपणा कसा करून चालणार आहे, त्याने त्रास होतोय ना, तुला समजतायत ना गोष्टी. आताच्या आता आपण डॉक्टरकडे जाऊया भावना चल. आणि असं बोलून तो आता भावनाला डॉक्टरकडे घेऊन जायचं ठरवतो. पण आता भावना त्याला म्हणत असते की काय गरज आहे, नको ना. पण आता भावनाचं तो काही केल्या ऐकत नाही. भावनाला तो म्हणतो की चल डॉक्टरकडे. मग आता आजीसुद्धा येते. आजी म्हणत असते की भावना तो एवढं म्हणतोय तर जाऊन ये डॉक्टरकडे, तुला आता बरं वाटते ना, तुला काही वाटत नाही आहे ना, आणि निष्काळजीपणा बिलकुलही करू नकोस. भावना म्हणते आजी मला बरं वाटतंय, उगाच कशाला डॉक्टरांच्या फेऱ्या. पण आता सिद्धू काही ऐकायचं नाव घेत नसतो. सिद्धू म्हणत असतो की म्हटलंय ना भावना चल, म्हटलं तर चालायचं. रेणुकाला तो म्हणतो की आनंदीकडे थोडं लक्ष दे आई, आम्ही जाऊन येतो. रेणुका म्हणते की काळजी करू नकोस, जा घेऊन तू भावनाला डॉक्टरांकडे. मग आता भावना तयार नसते पण तरीसुद्धा सिद्धू तिला जबरदस्ती बाळ कसं आहे खात्री करून घ्यायला म्हणून आता तो घेऊन जायचा ठरवतो. आनंदी थोडी नाराज असते कारण सिद्धू तिच्यावर ओरडलेला असतो ना. पण आता आनंदीचं सुद्धा चुकलेलं आहे. नीलांबरीच्या नादाला लागून ती गोट्यांचा खेळ करत होती पण त्या गोट्या एवढ्या खाली पडलेल्या होत्या की त्या आता भावनाला सुद्धा दिसल्या नव्हत्या आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला होता. भावना आता सिद्धूसोबत डॉक्टरकडे जायला निघते पण तिला ना आनंदीचंही वाईट वाटत असतं कारण आनंदीवर सिद्धूने खूप जास्त आवाज चढवलेला होता. नीलांबरी मात्र आता या सगळ्यात खुश होती कारण तिला ही भांडणं हवी होती आणि त्यात आता नेमकी भावना पडली असती ना तर अजून तिचं सोने पे सुहागा झालं असतं ना. अगदीच तसाच काहीसा प्रकार घडला असता पण तो प्लॅन काही तिचा सक्सेस झाला नव्हता. आता भावना आनंदीला समजावते आम्ही पटकनच जाऊन येतो असं काहीसं म्हणते आणि ती आता तिकडनं जायला निघत असते. तर त्याच वेळेला आता रेणुका म्हणत असते की बाळा तुला काय हवं नको ना ते मला सांग, मी बघते. चल आता आपण दोघीही जणी एकत्र राहूया. आणि असं बोलून आता रेणुका जी आहे ती आता तिला घेऊन बाजूला जाते आणि त्याच वेळेला आजीच्या लक्षात येतं की हे सगळं कारस्थान जे आहे ना ते नीलांबरीचं आहे आणि म्हणूनच ती आता नीलांबरीला ओरडायचं ठरवते. नीलांबरी जी आहे ती आता
थोडी विचित्र अवस्थेत असते. आजी म्हणत असते की मला माहिती ना हे सगळं कारस्थान करणारी तूच आहेस, बाकी दुसरे कोणीसुद्धा नाही आहे. मी ओळखून आहे तुला. हे सगळं काही तू मुद्दामून घडवून आणलेलं आहेस. तुला ना भावनाचं सुखच बघवत नाही. हे सगळं तू करतेस ना ते मुद्दाम करतेस. स्वतःच्या तर पदरी एक पोर नाही आहे आणि वर दुसऱ्यांना काही होतंय तर ते पण तुला बघवत नाही. या तुच्छ वागणुकीनेच आता आजीने तिला सुनावलेलं असतं. आता जानू कामावर आलेली असते आणि ती आजही लवकर आलेली असते, कारण तिला माहिती की जयंत ना कामाच्या बाबतीत खूप जास्त पंक्चुअल आहे. आणि तेवढ्यातच ना आता विश्वा आलेला असतो. विश्वा तिच्याकडे येऊन बोलतो, हे काय जानवी, आज लवकर आलीस? मग जानू ही म्हणते की हो काय ना मला ना काम आता एकदम फिट व्यवस्थित करायचं आहे, कारण का जयंत कानेटकरांना काम हे खूप छान लागतं. मी त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकली. म्हणजे टायमाच्या आधी पूर्ण काम केलेलं असेल ना तर आपण समोरच्यालासुद्धा डायरेक्टली सांगू शकतो की काम झालेलं आहे. आताही मला ना ते यायच्या आधीच ना मला पूर्ण काम करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांनाही मी दाखवू शकेन ना की मी काम कसं केलं आहे ते, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा जानू हे सगळं काही बोलत असते ना तेव्हा विश्वा तर तिचं आता सगळं बोलणं ऐकतच बसतो, कारण विश्वाला माहिती आहे की ही सगळी काही जी आहेत ना ती सगळी नाटकं आहेत त्या जयंतची. का तर तो जानूसमोर मुद्दामून दाखवतोय मी किती चांगला आहे आणि हे सगळं काही विश्वाला कळून चुकतं की जयंतची नाटकं आहेत आणि हे सगळं जयंत मुद्दामून करतोय. या सगळ्या गोष्टी माहिती असतात म्हणून विश्वाला राग येत असतो. पण इकडे मात्र जे काही कौतुक सोहळा सुरू असतो ना तो कौतुक सोहळा काही थांबायचं नाव मात्र आता घेत नसतो, कारण आता एकदमच लिमिट क्रॉस होत असते त्या कौतुक सोहळ्याची. आणि या सगळ्या गोष्टी ना जानू बोलत असते तेव्हा इतकं काय ते कौतुक करत असते ना, बापरे भयंकर असं कौतुक ती करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो पण तो तरीसुद्धा शांत असतो. मग आता जानू एक एक करून काही ना काही सांगत असते, पण विश्वा मात्र आता शांत राहून हे सगळं काही बोलणं ऐकतच राहतो. त्याच्या मनात कळलेलं असतं की हे सगळं काही मुद्दामून सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी तो गुपचूपपणे ऐकत राहतो. जानूला आता जे काही कौतुक वाटत असतं ना ते एकदम भयंकर असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि त्याचसोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.